कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. आनंदराज आंबेडकरांनी उद्या म्हणजे 16 डिसेंबरला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. परभणीत झालेल्या आंदोलनात अनेक अनुयायांना अटक करण्यात आली होती. त्यातील एकाचा आज पोलीस कस्टडीत मृत्यू झालेला आहे. ज्यांनी भीमसैनिकांना मारहाण केली त्या पोलिसांवरती चौकशा लावा अशी देखील मागणी आनंदराज आंबेडकरांनी केलेली आहे. परभणीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये अनेक आंबेडकर अनुयायांना अटक करण्यात आली. त्याच्यात एक दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो अत्यंत संशयास्पद आहे. आणि त्यामुळं आमची मागणी आहे की जेवढ्या जणांना त्या पोलिसांनी पकडलं आहे त्या सर्वांना सरकारने ताबडतोब सोडून द्या, त्यांच्यावरचे गुन्हे काढून घ्या. आणि ज्यांनी भीमसैनिकांना अत्यंत निषेधार्थ अशी मारहाण केलेली, अत्यंत अत्याचार केलेले आहेत, त्या पोलिसांवरती ताबडतोबीनं चौकशा लावा. आणि उद्या माझा आंबेडकरी समाजा नव्हे तर या इथं जे जे संविधानप्रेमी आहेत त्या संविधानप्रेमी सर्व जनतेला आव्हान आहे की उद्या आम्ही 16 तारखेला या संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान विरोधी काम करणाऱ्यांच्या विरुद्ध अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत. आणि त्या महाराष्ट्र बंदला सर्व संविधानप्रेमी जनतेने पाठिंबा द्यावा एवढं आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला करतो.